एक्झाम्पल नंबर 1 पाहत असताना या ठिकाणी मी एक्झाम्पल नंबर 1 लिहून ठेवलेला आहे. ठीक आहे. आता बरेच जण म्हटले एक्झाम्पल नंबर 1 तुम्ही परवा दिवशी घेतलं होतं. पुन्हा एकदा सांगतोय की कॅम्प्युटरवरती घेणं आणि ब्लॅकबोर्डवरती घेणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं मी पुन्हा वाचन करतोय. आज काय लाईट वगैरे जाणार नाही, मोबाईलवरती मी घेतलेला आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पलचं मी वाचन करत असताना या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1 याचा ट्रान्झॅक्शन नंबर 1 एक रेष वळलेली आहे बघा. ही एक रेष वळलेली आहे आणि त्या रेषेच्या वरील 1 नंबरचा ट्रान्झॅक्शन आहे, 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन इथं आहे, 3 नंबर ट्रान्झॅक्शन, 4 नंबर, 5 नंबर, ठीक आहे, आणि 6 नंबर असे एकूण 6 ट्रान्झॅक्शन आपल्याकडे आहेत. तर ठीक आहे, या ठिकाणी मी एक्झाम्पल वाचन करतोय आणि जर्नल एंट्री आपण परवा दिवशी रूल्स प्रमाणे नियमाप्रमाणे जर्नल एंट्री केल्या होत्या. परंतु आज मॉडर्न अप्रोच याचा वापर करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जर्नल एंट्री करायची आहे. तर रूल्स प्रमाणे जर्नल एंट्री करणं अतिशय अवघड असतं, त्यामध्ये वेळ जातो. परंतु या ठिकाणी मॉडर्न अप्रोच या पद्धतीचा जर आपण वापर केला तर आपल्या जर्नल एंट्री 15 मिनिटांमध्ये होत असतात. तर ठीक आहे, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन नंबर 1 बघा या ठिकाणी. तर ट्रान्झॅक्शन नंबर 1 काय आहे? मिस्टर एक्स फ्रॉम कोलकाता कन्साइन टू मिस्टर वाय फ्रॉम पटना 100 मशीन्स. बघा त्यांनी काय सांगितलं की मिस्टर एक्स जो आहे तो मिस्टर एक्स याने स्वतःच्या वस्तू या ठिकाणी काय केल्या, कन्साइन केल्या मिस्टर वायला. आणि किती वस्तू या ठिकाणी मिस्टर वायला पाठवल्या आहे? 100 वस्तू या ठिकाणी पाठवल्या आहेत. महत्वाची बाब, 100 मशीन या ठिकाणी मिस्टर एक्स ने मिस्टर वायला पाठवले आहेत. मी काल म्हटलं होतं बघा या ठिकाणी एक्स नावाचा व्यक्ती आहे त्याने काय केलं, वस्तू पाठवली. कोणाला पाठवली? मिस्टर वायला पाठवली. ठीक आहे. मग या ठिकाणी कन्साइनी कोण आहे आणि कन्साइनर कोण आहे? तर कन्साइनर हा एक्स आहे आणि कन्साइनी कोण आहे? मिस्टर वाय. किती वस्तू पाठवल्या? 100. किती वस्तू पाठवल्या? 100 वस्तू पाठवल्या. ठीक आहे. याची आपल्याला एंट्री करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे म्हटलेलं आहे बघा, ओरिजिनल कॉस्ट प्राइस ऑफ एव्हरी मशीन. बघा त्या एका मशीनची ओरिजिनल कॉस्ट प्राइस किती होते? ₹260, म्हणजे 260 रुपये त्याची किंमत होती. बट इट हॅज बीन व्हॅल्यूड ॲट ₹320. परंतु त्याची रक्कम या ठिकाणी आपण चुकीची आकारली, 320 रुपये. बघा या ठिकाणी 260 रुपये आपण या ठिकाणी रक्कम आकारायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी आकारली किती? 320 रुपये रक्कम आकारली. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 100 वस्तू पाठवल्या, त्याची किंमत किती घ्यायची? 320 ने घ्यायची. कितीने घ्यायची? 320 ने. खरी किंमत 260 होती. ओके. बट त्यांनी इनवॉइस प्राइस आकारली 320 रुपये आकारली. म्हणजे 100 गुणिले 320 जो काही गुणाकार येतो तो गुणाकार म्हणजे टोटल गुड्स कन्साइन केलेली रक्कम. वस्तू पाठवताना 100 वस्तू पाठवल्या, त्या 100 वस्तूंची या ठिकाणी टोटल किंमत येणार आहे. कधी? 100 गुणिले 320 केल्यानंतर. ट्रान्झॅक्शन नंबर 2 या ठिकाणी बघायचे. त्यांनी सांगितलं एक्स हॅज स्पेंड ₹800. बघा एक्स ने काय केलं की खर्च केला. किती रुपयांचा खर्च केला? 800 रुपयांचा खर्च केला. कशासाठी केला? ऑन पॅकिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. बघा पॅकिंग एक्सपेन्सेस साठी. या ज्या काही 100 वस्तू होत्या, ह्या 100 वस्तू होत्या ना, त्या 100 वस्तू पाठवत असताना त्या वस्तू खराब होऊ नयेत. खराब होऊ नये म्हणून याने काय केलं? वस्तू पॅकिंग करून दिल्या आणि पॅकिंग साठी किती रुपयांचा खर्च आला? 800 रुपयांचा काय आला? खर्च आला. मग हा जो खर्च आहे वस्तू पाठवस्तोपर्यंत आहे. वस्तू पाठवस्तोपर्यंत. वस्तू पोहोचली का व्हायला? वस्तू पोहोचली नाही अजून. ठीक आहे. मग हा वस्तू पाठवस्तोपर्यंत खर्च आहे, म्हणजे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आपण विचारामध्ये घेतो, रिकरिंग एक्सपेन्सेस विचारामध्ये घेत नाही.
म्हणजे एक्स ने वस्तू पाठवस तोपर्यंत, वस्तू वाय पर्यंत पोहोचेस तोपर्यंत जे काही खर्च येतात त्या खर्चांना आपण नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणतो. हा पॅकिंग एक्सपेन्सेस 800 रुपये हा आपला खर्च आहे कोणता, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 2 समजला. ट्रान्झॅक्शन नंबर 3 बघा. मिस्टर वाय हॅज ऍक्सेप्टेड अ बिल. बघा मिस्टर वाय जो आहे त्याने काय केलं, एक बिल होतं, बिल ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकृत केलं. ऍक्सेप्ट केलं म्हणजे काय, या ठिकाणी हे बिल आहे बघा, हे बिल आहे. ठीक आहे. याच्यावरती त्याने काय केलं, सिग्नेचर केली. सिग्नेचर केली म्हणजे बिल ऍक्सेप्ट केलं, लक्षात ठेवा. मग त्या पुढे सांगितलं बिल ड्रॉन बाय मिस्टर एक्स फॉर ₹16,000. बघा हे बिल कोणी तयार केलं होतं, मिस्टर एक्स ने. हे जे बिल आहे ना कोणी तयार केलं, मिस्टर एक्स ने तयार केलेलं आहे. ठीक आहे. मिस्टर एक्स ने या ठिकाणी बिल तयार केलेलं आहे. किती रुपयांचं बिल आहे, 16,000 रुपयांचं बिल आहे. बघा या ठिकाणी सगळी रक्कम मिस्टर एक्स ने कन्सायनरने मागितलेली नाही. निम्मी रक्कम म्हणजे 16,000 रुपये रक्कम या ठिकाणी त्याने मागितली आहे ऍडव्हान्स मध्ये. त्यासाठी त्याने काय केलं, एक बिल तयार केलं. बिल तयार करून या ठिकाणी मिस्टर वाय ला पाठवलं. मिस्टर वाय ला काय केलं, सिग्नेचर केली म्हणजे ऍक्सेप्ट केलं. आणि ऍक्सेप्ट करून पुन्हा या ठिकाणी माघारी पाठवलं मिस्टर एक्स ला. बघा बिल ऍक्सेप्ट केलं, पुन्हा काय करावं लागतं, माघारी पाठवावं लागतं. म्हणजे वाय कडून मिस्टर एक्स ला ते बिल मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघायचं आहे मिस्टर वाय, 4 नंबरचा ट्रान्झॅक्शन. मिस्टर वाय इन्फॉर्म दॅट 80 machines were sold at ₹350 each. त्यांनी काय सांगितलंय, मिस्टर वाय ना या ठिकाणी माहिती दिलेली आहे, इन्फॉर्म केलेलं आहे. नक्की काय इन्फॉर्म केलं की त्याने 80 machines 80 machines वेअर सोल्ड म्हणजे विकल्या, त्याची विक्री केली. किती रुपयाला एक मशीन विकली, 350 रुपयाला एक मशीन त्याने काय केली, विकली. एक मशीन 350 रुपयाला काय केली, विकली. परंतु अशा किती मशीन विकल्या, 80. मशीन किती आहे आपल्याकडे, 100. विकल्या किती, 80. लक्षात ठेवा हा फरक, लक्षात ठेवा 80. मग 100 मधून 80 गेले, राहिले किती, म्हणजे 20 मशीन अजून शिल्लक आहे. लगेच विचार करायचा, पुढचा विचार करायचा. आपल्याला मिळालं किती, 100. विकल्या किती, 80. मग 100 - 80 राहिल्या किती शिल्लक, 20 मशीन अजून शिल्लक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे 5 नंबरचा ट्रान्झॅक्शन की दॅट ही हॅज इन्कर्ड द एक्सपेन्सेस. बघा मिस्टर वाय जो आहे त्याने काय केलं की काही एक्सपेन्सेस केलेले आहेत, काही खर्च केलेले आहेत. मग एवढं लक्षात ठेवा, विक्रीचा व्यवहार होण्याअगोदर या ठिकाणी हे खर्च होत असतात. त्यांनी काय केलं, हा व्यवहार वरती द्यायला पाहिजे होता. ठीक आहे. पण त्यांनी काय केलं, खाली दिला व्यवहार. ठीक आहे, उलट केलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी फसवणूक तुमची होऊ शकते एक्झाम्पल सोडवत असताना. एवढं लक्षात ठेवा, कोणीही कन्सायनर असू द्या, कन्सायनी असू द्या, जो काही एक्सपेन्सेस करत असतात, इनकड एक्सपेन्सेस असतात, ते एक्सपेन्सेस या ठिकाणी वस्तूची विक्री होण्या अगोदर केले जातात. ठीक आहे. मग आता काय सांगितलेलं आहे, पहिला खर्च बघा, रेल्वे फ्लाईट ₹1200. आता एवढा विचार करायचा की रेल्वे फ्लाईट म्हणजे काय, तर रेल्वेचं भाडं. आता रेल्वेचं भाडं कशासाठी येणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. मिस्टर एक जो आहे त्यानं गुड्स कन्साइन केली म्हणजे पाठवली, पण त्याच्या खर्चामध्ये कशाने वस्तू पाठवली सांगितले का, सांगितले का, त्यानं फक्त पॅकिंगचा खर्च केलाय, त्यानं वस्तू पाठवण्याचा खर्च केला नाही. मग एकच्या गोदामामधून या ठिकाणी वस्तू घेऊन जात असताना ते मिस्टर वायने काय केलं की रेल्वेने ती वस्तू नेली. कसे, रेल्वेने वस्तू घेऊन गेला. म्हणजे रेल्वेने तो वस्तू घेऊन गेला, परंतु वस्तू अजून त्याच्या गोदामापर्यंत पोहोचली नाही. वस्तू घेऊन गेला, वस्तू पोहोचेस तोपर्यंतचा खर्च आहे का,
वस्तू पोचली का नाही, वस्तू पोचेस तोपर्यंत खर्च आहे म्हणजे हा कोणता खर्च आहे, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. हा खर्च कोणता आहे, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. हा रेल्वे फ्लाईटचा खर्च, रेल्वे फ्लाईटचा खर्च हा मिस्टर एक्स ने करायला पाहिजे होता, केला कोणी, मिस्टर वाय ने. असू द्या कोणीही करू द्या, परंतु हा खर्च रिकरिंग आहे का नॉन रिकरिंग आहे, तर हा खर्च नॉन रिकरिंग आहे. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस याचा आपण विचार करतो. ठीक आहे. पुढे सांगितलंय इन्शुरन्स. इन्शुरन्स नेहमी लक्षात ठेवा, कन्साइनी कधी काढतो, ज्यावेळी वस्तू आपण गोदामामध्ये ठेवतो, म्हणजे वस्तूची विक्री करण्यासाठी त्याने इन्शुरन्स काढलेला आहे. हा नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस नाही. त्यानंतर रेंट म्हणजे भाडं, गोडाऊनचं. गोडाऊनचं भाडं हे वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी असतं, मग हा त्याचा वैयक्तिक खर्च आहे, हा रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. त्याच्या व्यवसायाचा खर्च आहे, हा रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी शेवटला बघायचं आहे, काय सांगितलेलं आहे, कमिशन सांगितलंय. ऑर्डिनरी कमिशन 6%. आता आपण मागच बघितलं ना ऑर्डिनरी कमिशन, की जे कॅश ट्रान्झॅक्शन वरती केलं जातं, कॅल्क्युलेट कॅश ट्रान्झॅक्शन, कॅश सेल्स, रोख विक्री याच्यावरती ऑर्डिनरी कमिशन आकारलं जातं. परंतु या ठिकाणी वस्तूची विक्री कशी केली सांगितलंय का, नाही. वस्तूची विक्री कॅश मध्ये केली का, उधारीवरती केली का, सांगितलेलं नाही. म्हणून आपण या ठिकाणी ऑर्डिनरी कमिशन सुद्धा आकारणार आहे 6%. आणि डेल क्रेडर कमिशन, डेल क्रेडर कमिशन कशावरती आकारतो, डेल क्रेडर कमिशन हे उधारीच्या व्यवहारावरती, क्रेडिट सेल्स वरती आकारतो. मी जे काही मुद्दे सांगतोय मराठीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे, की या ठिकाणी तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू शकतो, ऑर्डिनरी कमिशन कशावरती आकारतो, डेल क्रेडर कमिशन कशावरती आकारलं जातं. बघा, ऑर्डिनरी कमिशन इज कॅल्क्युलेटेड ऑन कॅश सेल्स, डेल क्रेडर कमिशन इज कॅल्क्युलेटेड ऑन क्रेडिट सेल्स. ठीक आहे, लक्षात ठेवा फक्त. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, परंतु शेवटचा ट्रान्झॅक्शन सुद्धा विचार करण्याजोग आहे. आपण वस्तूंची विक्री केली 80, किती रुपयाला विकली वस्तू, एक 350 रुपयाला. एवढंच बघा, डेल क्रेडर कमिशन आपण कशावरती घेणार आहे, 80 गुणिले 350 याच्यावरती का, पहिला जो व्यवहार आहे 100 गुणिले 260 का 320 याच्यावरती घेणार आहे. तर जी काही विक्री झाली होती ना 80 गुणिले 350 याच्यावरती आपण या ठिकाणी डेल क्रेडर कमिशन, ऑर्डिनरी कमिशन आकारणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल वाचन करून झालेलं आहे. आता या ठिकाणी जर्नल एंट्री करायची आहे. काही शंका असतील ते विचारू शकता. माईक कोणाला तरी चालू होता. नाही ना कोणाची शंका? ठीक आहे. 12 विद्यार्थी मला दिसत आहेत. काही शंका नसेल तर पुढे मी कंटिन्यू करू का? आवाज येतोय का? अरे जागे आहात का? आवाज येतोय ना? नाही सर, काही शंका. ठीक आहे. हो, येतोय. ठीक. बघा, या ठिकाणी मी हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबला पाठवण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे हजर राहिला तरच तुम्हाला समजणार आहे. बघा, जर्नल एंट्री करायचे, किती कॉलम करतो मी या ठिकाणी कॉलम करत बसणार नाही. तुम्हाला माहिती आहे कॉलम तयार करावे लागतात. एकूण 5 कॉलम असतात. डेट, पर्टिक्युलर्स, एलएफ, डेबिट अमाउंट रुपीज, क्रेडिट अमाउंट रुपीज, असे 5 कॉलम तयार करायचे असतात. मी आता या ठिकाणी करत नाही. ठीक आहे, मी डायरेक्टली करतोय, वेळ वाया घालवत नाही. ट्रान्झॅक्शन नंबर 1 जर्नल एंट्री करायची आहे. या ठिकाणी काय सांगितलं, मिस्टर एक्स फ्रॉम कोलकाता कन्साइन्स टू मिस्टर वाय फ्रॉम पटना 100 मशीन्स. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय पुन्हा एकदा, मिस्टर एक्स ने काय केले,
स्वतःच्या वस्तू पाठवून दिल्या. कोणाला? मिस्टर वायला कन्साइन केलं. काय केलं? कन्साइन. किती वस्तू पाठवल्या? 100 वस्तू पाठवल्या. लक्षात ठेवा, 100 वस्तू पाठवल्या. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला विचार करताना त्यांनी सांगितलंय की जर्नल एंट्री तयार करा. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ द कन्सायनर. कन्सायनरच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्री पास करा म्हणून सांगितलेलं आहे. कन्सायनर कोण आहे? मिस्टर एक्स. ठीक आहे. तर मिस्टर एक्स कडून स्वतःची वस्तू गेली. मिस्टर एक्स कडून स्वतःची वस्तू गेली. त्याचा काय झाला? लॉस झाला. काय झाला? लॉस. स्वतःची वस्तू गेली, काय झाला? लॉस झाला. मग हेच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग या ठिकाणी लिहिणार कसं? एंट्री नंबर 1 लिहिणार कशी? ते एवढं लक्षात ठेवा. मी इथं म्हणतो डेबिट. डेबिटला काय येतं? असेट्स येतात. आपली संपत्ती असेल, आपली मालमत्ता असेल, कुठे येणार? डेबिटला येणार. त्यानंतर आपले एक्सपेन्सेस असतील किंवा लॉसेस असतील. बघा, आपला खर्च किंवा तोटा असेल तर काय देणार आपण? डेबिट देणार. तिन्ही रूल्स मी या ठिकाणी एकत्र बघतोय. आता रूल्स बघत बसायचं नाही, नियम बघत बसायचं नाही. रिअल पडतोय, नॉमिनल लागू होतोय का पर्सनल लागू होतोय, अजिबात बघायचं नाही. असेट असेल डेबिट द्या, एक्सपेन्सेस असतील डेबिट द्या, लॉसेस असेल डेबिट द्या. ठीक आहे. क्रेडिट लिहून घ्यायचं आहे, लिहून घ्या. क्रेडिट. आता क्रेडिटला काय देतो आपण? तर पहिला मुद्दा कॅपिटल असेल, भांडवल असेल, कॅपिटल असेल, क्रेडिट. लायबिलिटीज असेल, लायबिलिटीज. कर्ज किंवा देणं, कर्ज किंवा देणं, कर्ज किंवा देणं असेल, लायबिलिटी असेल, क्रेडिट द्या. त्यानंतर रेव्हेन्यू. रेव्हेन्यू किंवा आपण त्याला इन्कम म्हणतो. रेव्हेन्यू किंवा त्याला आपण काय म्हणतो? इन्कम म्हणतो. ठीक आहे. तर तुमचं उत्पन्न असेल, इन्कम असेल, उत्पन्न असेल किंवा फायदा असेल, काय द्या? क्रेडिट द्या. 3 मुद्दे लक्षात ठेवा. डेबिटला 3 मुद्दे. संपत्ती असेल डेबिट, खर्च किंवा तोटा असेल डेबिट, क्रेडिट. कॅपिटल असेल क्रेडिट, लायबिलिटी म्हणजे कर्ज किंवा देणं असेल क्रेडिट, रेव्हेन्यू त्याला आपण काय म्हणतो? इन्कम म्हणतो. रेव्हेन्यू किंवा इन्कम असेल क्रेडिट. ठीक आहे. हे लिहून घ्या. रूल्स विचारामध्ये घ्यायची गरज नाही. रूल्स विचारामध्ये घ्यायची गरज नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी जर्नल एंट्री करायची आहे. मी एवढंच सांगितलं, एक्स ने वस्तू पाठवली, स्वतःची वस्तू पाठवली, त्याचा काय झाला? पैसे मिळाले का? पैसे नाही मिळाले म्हणजे काय झाला? लॉस. काय झाला? लॉस झाला. म्हणजे काय? लॉस झाला असेल तर लॉसला काय देतो? लॉसला काय देतो? डेबिट. एकच एवढं लक्षात ठेवा. कन्सायमेंट अकाउंट मध्ये कन्सायमेंट अकाउंटचा विचार करायचा. कन्सायमेंट अकाउंट, कन्सायमेंट अकाउंट हे आपला काय? लॉस आहे, खर्च आहे. कशाचा व्यवहार होता? वस्तू पाठवली म्हणजे नक्की कशाचा व्यवहार होता? कन्सायमेंटचा व्यवहार होता. कशाचा होता? कन्सायमेंटचा. मग वस्तू पाठवली, काय झाला? लॉस. आपल्या मालकीची वस्तू आपल्याकडून गेली, पैसे पण मिळाले नाही, काय झाला? लॉस. लॉस कुठे येतो आपण? डेबिटला. मी मगाशी सांगितलं डेबिटला काय काय येतं? असेट येतात, एक्सपेन्सेस येतात, लॉसेस येतात. मग कन्सायनमेंट, कन्सायनमेंट हा आपला लॉस आहे म्हणून कन्सायनमेंट अकाउंट डेबिट, कन्सायनमेंट अकाउंट डेबिट. 2 काय पाठवलं, काय केलं आपल्याकडून एवढंच विचार करायचं. काय केलं? 100 मशीन गेलं ना. काय केलं आपल्याकडून? 100 मशीन गेलं एवढंच विचार करायचं. 2 गुड्स सेंट ऑन consignment
अकाउंट. ठीक आहे. रक्कम तुम्हाला माहिती आहे, रक्कम किती लिहायची? रक्कम तुम्ही लिहायची आहे, रक्कम डेबिटची रक्कम, क्रेडिटची रक्कम किती येणार? रक्कम सांगायची कुणीही. 100 वस्तू पाठवल्या, किती रुपयाला पाठवल्या? एक आहे 260 रक्कम दिसते, एक आहे 320 रुपये रक्कम. कुणीही सांगायचं 260 घ्यायचं का 320? कोण सांगते? 320. 320 रुपये 320 रक्कम घ्यायची का? खरी किंमत त्याची 260 होती, परंतु इनवॉइस प्राइस नुसार आपण ती वस्तू दिली. म्हणून या ठिकाणी 100 गुणिले 320 इज इक्वल टू 32,000. म्हणजे किती रुपये आपल्या ठिकाणी दिलं पाहिजे? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 32,000. टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट 32,000. ठीक आहे, लिहून झालं का? जरा फास्ट लिहा. ठीक आहे. नॅरेशन तुम्हाला माहिती आहे, जे काही ट्रान्झॅक्शन मध्ये दिलं असेल तेच खाली बिईंग नॅरेशन मध्ये लिहायचं असतं. त्याला काही एवढं जास्त महत्त्व द्यायचं नाही. परंतु नॅरेशन लिहित असताना इन द ब्रॅकेट बिईंग हा शब्द आला पाहिजे. बिईंग हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे. बिईंग काय असेल ते डॉट डॉट डॉट. काय केलं? मिस्टर एक्स फ्रॉम कोलकाता कन्साइन टू मिस्टर वाय फ्रॉम पटना 100 मशीन. एवढं जरी लिहिलं तरी बास होतंय, बाकी काही लिहायची गरज नाही. जे काही ट्रान्झॅक्शन मध्ये दिलं होतं तेच लिहायचंय, वेगळं काय लिहायचंय का? नाही. व्यवहार कशाचा आहे हे आपल्याला नॅरेशन मध्ये लिहावं लागतं. नॅरेशन तुम्ही लिहायचंय आणि नॅरेशन कंप्लीट झाल्यावर ब्रॅकेट पूर्ण करायचं. ठीक आहे. एक नंबर झालं. पुढं 2 नंबरची एंट्री आपल्याला करायची. 2 नंबरची एंट्री करत असताना पहिला ट्रान्झॅक्शन आपला संपला की दुसरा ट्रान्झॅक्शन बघायचा. काय सांगितलंय? एक्स हॅज स्पेंट रुपीज 800. बघा काय सांगितलंय? एक्स न खर्च केला. स्पेंट म्हणजे खर्च. वरती तुम्ही लिहून ठेवा, स्पेंट म्हणजे डॅश मारून मराठीमध्ये खर्च म्हणा, म्हणजे लक्षामध्ये येईल. एक्स हॅज स्पेंट रुपीज 800. कशाचा खर्च केला? 800 रुपयाचा कशाचा खर्च केला? पॅकिंग एक्सपेन्सेसचा खर्च केला. अरे बाळांनो, मगाशी मी सांगितलं या ठिकाणी डेबिट कोणाला द्यायचं? असेट्स, एक्सपेन्सेस आणि लॉसेस. तुमचं संपत्ती असेल डेबिट द्या, खर्च असेल डेबिट द्या, लॉस असेल डेबिट द्या. एवढंच बघा. एक्स हॅज स्पेंट काय आहे? खर्च आहे. खर्चाला काय येतो? डेबिट देतो. द्या डेबिट. खर्च कशामध्ये आला? लिहून टाका. कन्साइनमेंट अकाउंट. आता बरेच जण म्हणतील या ठिकाणी पॅकिंग एक्सपेन्सेस आपण नाव का घेतलं नाही? एवढं लक्षात ठेवा, मी मगाशी सांगितलंय एक्स न वस्तू पाठवली मिस्टर वाय ला. हा कशाचा व्यवहार होता? कन्साइनमेंटचा व्यवहार होता. कशाचा? कन्साइनमेंटचा व्यवहार होता. कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये हेडिंग काय येतो? कन्साइनमेंटच. म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिट देणार का नाही एवढंच विचार करायचं. काय आहे? व्यवहार कशाचा आहे? खर्चाचा व्यवहार आहे. स्पेंट म्हणलं की खर्च, खर्च म्हणलं की काय देतो? कन्साइनमेंट अकाउंटला डेबिट. टू काय म्हणणार आहे? खर्च कसा केला? खर्च नेहमी कॅश मध्ये केला जातो. बघा, जो कन्सायनर आहे मिस्टर एक जो आहे तो खर्च नेहमी अदा कसा करतो? पैशामध्ये, रोख स्वरूपामध्ये. टू कॅश. एवढं लक्षात ठेवायचं. खर्च केला, खर्चाला डेबिट देतो, पण आपल्याकडून काय केलं त्याला क्रेडिट. आपल्याकडून काय केलं? पैसे गेले. किती रुपये गेले? 800 रुपये. लिहून टाका 800. कंसामध्ये नॅरेशन बिईंग काय असेल ते कोण सांगते? नॅरेशन. नॅरेशन साधं सोपं आहे. कोणीही सांगा नॅरेशन. पेड पॅकिंग चार्जेस. व्हेरी गुड. थोडक्यात दिलं तरी चालू शकते, काही अवघड नाही. ठीक
ठीक आहे. बिंग पेड पॅकिंग चार्जेस असं जरी म्हटलं तरी चालू शकते, काही पेकिंग problem. चार्जेस. ठीक. आता ट्रान्झॅक्शन नंबर 3 दोन झाला ना. मिस्टर वाय हॅज ऍक्सेप्टेड अ बिल ड्रॉन बाय मिस्टर एक्स फ्रॉम ₹16,000. एवढंच बघा की काय या ठिकाणी आपण दिलं होतं. आपण म्हणजे मिस्टर एक्स, आपण म्हणजे कोण? मिस्टर एक्स. आपण काय दिलं होतं? बिल. कुणाला मिळालं? मिस्टर वायला. मिस्टर वायला काय केलं? सिग्नेचर केली. केली काय केलं? आपल्याला माघारी पाठवलं. आपल्याला काय मिळालं? आपल्याला काय मिळालं? बिल मिळालं. बघा या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. डेबिटला काय देतो? असेट, एक्सपेन्सेस, लॉसेस. क्रेडिटला काय देतो? क्रेडिटला काय देतो? लायबिलिटीज, कॅपिटल आणि इन्कम. लक्षात ठेवा, विसरू नका. ठीक आहे. मग बिल पाठवलं, बिल्स रिसिवेबल, BR, बिल्स रिसिवेबल आपलं असेट आहे. आपलं काय आहे? असेट आहे. लिहून ठेवा, नोट डाऊन करा. बिल्स रिसिवेबल असेट वरती नोट डाऊन करून ठेवा वहीमध्ये, तरच लक्षात येईल. बिल्स रिसिवेबल आपलं काय आहे? असेट आहे. कारण की येणं आहे, ते येणं म्हटलं की असेट. असेट कुठे येतो? डेबिटला. लिहून टाका, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू काय येणार? कुणाकडून येणं आहे? कुणाकडून? अरे कुणाकडून येणं आहे? वाय कडून. बरोबर आहे. मिस्टर वाय अकाउंट. मिस्टर वाय अकाउंट अगदी बरोबर आहे. किती रुपयाचं बिल होतं? 16,000. 16,000 लिहून टाका. नॅरेशन स्टार्ट बिंग ने. बिंग सांगा लवकर. कोणा जमते नॅरेशन? नॅरेशन जमते का नाही? काहीही सांगा मला. नॅरेशन चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नॅरेशन येते का? नाही. आणि नॅरेशन काय टाकायचे या ठिकाणी? मिस्टर वाय हॅज ऍक्सेप्टेड अ बिल ड्रॉन बाय मिस्टर एक्स. संपला विषय, झालं नॅरेशन. काही अवघड नाही नॅरेशन. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 3 संपला. आता मी पुन्हा एकदा विचारतोय, 4 नंबरचा व्यवहार काय आहे? मिस्टर वाय इन्फॉर्म दॅट 80 मशीन्स. मिस्टर वायने या ठिकाणी काय केलं? 80 मशीन वेअर सोल्ड, विकल्या, त्याची विक्री केली. एक मशीन किती रुपयाला विकली? 350 रुपयाला विकली. एक मशीन कसं काय? ₹350 ईच. शब्द कोणता आहे? ईच म्हणजे एक मशीन त्या ठिकाणी 350 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे 80 मशीनची किंमत ही वेगळीच होते. 80 गुणिले 350 गुणाकार हा वेगळा देतोय. तेवढी या ठिकाणी विक्री केलेली आहे. ठीक आहे. विक्रीचा व्यवहार लगेच करतो का? विक्रीचा व्यवहार लगेच करत नाही. काय खर्च केलाय का बघायचं. खर्च अगोदर करतो विक्रीच्या. बघा ट्रान्झॅक्शन नंबर 5, that he has incurred the expenses. मिस्टर वायने काहीतरी खर्च केले. काय केले? खर्च केले. मग ते खर्च या ठिकाणी रेल्वे फ्लाईट आहे, इन्शुरन्स आहे, रेट आहे. ठीक आहे. हे 3 खर्च आहेत. कुणी केले? मिस्टर वायने. घेऊया आपण. खर्च हे विक्रीच्या, सेलच्या अगोदर होत असतात, म्हणून सोल्ड याचा व्यवहार नंतर बघतो, खर्चानंतर. ठीक आहे. करूया आता लगेच. बरं तुम्ही हे लिहिलंय का? लिहिलंय ना? हो हो सर. ठीक.
लिहून घ्या. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलंय डेबिटला काय देतो, असेट, एक्सपेन्सेस आणि लॉसेस. या ठिकाणी एक्सपेन्सेस केले 3. तिन्ही एक्सपेन्सेसची नावं आपण घेत नाही. कशामध्ये खर्च आले, कशामध्ये खर्च आले, कन्सायमेंट मध्ये. म्हणून कन्सायमेंट अकाउंट डेबिट, कन्सायमेंट अकाउंट डेबिट. का डेबिट? खर्च असेल तर काय द्या, डेबिट द्या. हा व्यवहार 5 नंबरचा खर्चाचाच होता. या ठिकाणी खर्चाची नावं लिहू शकत नाही, म्हणून कन्सायमेंट अकाउंट डेबिट दिला. 2 या ठिकाणी कॅश म्हटलं असतं, कॅश म्हणू शकत नाही. अरे तो आपण खर्च केला नाही. खर्च केलाय कोणी, खर्च केलाय कोणी, मिस्टर वायने हे खर्च केले. 1 2 3 3 खर्च मिस्टर वायने केले, म्हणून 2 मिस्टर वाय अकाउंट. का, कन्सायमेंट अकाउंट हे आपलं खर्च होतं, खर्चाला आपण नेहमी डेबिट देतो. आणि क्रेडिटला काय दिलं, कोणी खर्च केला, कोणी खर्च केला त्याचं नाव लिहिलं मी, मिस्टर वाय. आपण खर्च केला असता तर या ठिकाणी म्हटलं असतं कॅश अकाउंट. आपण नाही खर्च केलेला, टू मिस्टर वाय अकाउंट, मिस्टर वायने या ठिकाणी खर्च केलेला आहे. आता या ठिकाणी एवढंच बघायचंय, रेल्वे फाईट किती आहे, 1200. रेंट फॉर द गोडाऊन किती आहे, 100. इन्शुरन्स किती आहे, 200. 1200 अधिक 100 1300. 1300 अधिक 200 1500. रक्कम लिहित असताना या ठिकाणी लिहायचं 1500. 1500 लिहिलं का, 1500 अधिक 1500. क्रेडिटला पण 1500. डायरेक्शन being Mr. Y, Mr. Y. Incurred the expenses. त्यामध्ये पहिला कुठला आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, संपलं नॅरेशन. झालं, अर्धा मार्क मिळाला नॅरेशन. ठीक आहे. या संदर्भात काही शंका असेल विचारू शकता. अजून 2 ट्रान्झॅक्शन आहेत, नाही ना? नसेल तर पुढे जातो लगेच. ठीक, ठीक आहे. आता पुढचा ट्रान्झॅक्शन खर्चानंतर. नेहमी लक्षात ठेवा, कन्सायनीच्या खर्चानंतर आपण नेहमी विक्रीचा व्यवहार बघतो, सेलचा व्यवहार बघतो. 4 नंबरचा ट्रान्झॅक्शन. Mr. Y informed that 80 machines were sold at ₹350 each. बघा, 80 मशीन काय केल्या, सोल्ड केल्या, विकल्या. एका मशीनची किंमत किती होती, 350. आता विक्रीची किंमत करायची. लक्षात ठेवा, सेल हा आपला इन्कम असतो. सेल हा आपला काय असतो, इन्कम असतो. सेल हा आपला इन्कम असतो. या ठिकाणी सेल आपण नाव घेऊ शकतो का, सेल हे आपण नाव घेऊ शकत नाही. का, हा व्यवहार कशाचा आहे, कन्सायमेंटचा. कशाचा व्यवहार आहे, कन्सायमेंटचा व्यवहार आहे. ठीक, अकाउंट नाव वापरणार आहे. कुठला अकाउंट नाव वापरणार आहे, कन्सायमेंट. मग सेल हा आपला इन्कम आहे. इन्कम डेबिटला येतो का, बघा, डेबिटला असेट येतात, एक्सपेन्सेस येतात, लॉसेस येतात. बरं, क्रेडिटला लायबिलिटी येते, कॅपिटल येतं, इन्कम येतं. इन्कम येतं ना, इन्कमला काय देतो आपण, क्रेडिट. सेल घेऊ शकत नाही, काय घेणार आपण, कन्सायमेंट अकाउंट. म्हणून या ठिकाणी टू कन्सायमेंट अकाउंट. मी डायरेक्ट टूच लिहिलं. आपल्याला माहिती आहे डेबिटला काय येणार आहे. डेबिटला काय येणार आहे, कोणी वस्तूंची विक्री केली, वस्तूंची कोणी विक्री केली, मी केली का, वायने, मिस्टर वायने. म्हणून मिस्टर वाय अकाउंट डेबिट. मिस्टर वाय अकाउंट डेबिट. टू कन्सायमेंट अकाउंट. टू कन्सायमेंट अकाउंट.
आता बरेच जण म्हणतील कन्साइनमेंट अकाउंट का क्रेडिटला घेतलं, पुन्हा एकदा सांगतो. सेल हा आपला इन्कम आहे, परचेस हा आपला खर्च असतो आणि सेल हा आपला इन्कम असतो. ठीक आहे. मग इन्कम कुठे येतो? क्रेडिटला येतो. मग या ठिकाणी सेल हा शब्द वापरू शकत नाही का? कन्साइनमेंट टॉपिक चालू आहे म्हणून कन्साइनमेंट हा शब्द वापरतो, म्हणून टू कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. या ठिकाणी सेल हा शब्द आपण लिहिला असेल लगेच समजलं असतं. रक्कम किती? रक्कम किती? विकल्या किती मशीन? 80. एक मशीन कितीला विकली? 350 ला. 80 गुणिले 350 गुणाकार करा. 80 गुणिले 350 येत नसेल 60 गुणिले 35 करा. 28,000. किती? 28,000. ठीक ठीक बरोबर आहे. 28,000 रुपये रक्कम आहे. लिहून टाका 28,000. 28,000 बरोबर आहे. सेल हा आपला 28,000चा आहे. नॅरेशन being Mr. Y has informed 80 machine were sold. असं जरी लिहिले तरी चालेल. नॅरेशनला कोणीही काही बघत नाही, फक्त नॅरेशन लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अगदी बरोबर नॅरेशन म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हटलंच त्या ठिकाणी नोंद पाहिजे. पहिल्या व्यवहाराचा आपण जर नॅरेशन चौथ्या लिहिलं तर मार्क कोण देत नाही. 4 नंबरच्या ट्रान्झॅक्शनचं 4 नंबरलाच आपण नॅरेशन लिहिलं पाहिजे. ठीक लिहिलं का? लास्ट नंबर. बरेच जण म्हणतील सरांनी परवा दिवशी एकत्र घेतली होती. मी आता एकत्र नाही घेणार. लास्ट कमिशनची. ठीक आहे. कमिशन हे तुम्ही लिहिलं असेल तर पुसून टाकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी कमिशन लक्षात ठेवा. मिस्टर एक्स म्हणजे मी. लक्षात ठेवा मिस्टर एक्स म्हणजे कोण आहे? मी आहे. मग एक्सच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने विचार करताना हे कमिशन माझा काय आहे? कमिशन माझा काय आहे? लॉस. कमिशन माझा काय आहे? लॉस. काय आहे? लॉस. बरेच म्हणतील लॉस म्हटल्यानंतर काय? ठीक आहे. लॉस म्हणजे हा माझा खर्च आहे. कमिशन आता माझा काय आहे? खर्च. मी दिलाय का अजून? दिलेला नाही. दिलाय का अजून? दिलेला नाही. ओके. म्हणजे मी काय आहे? देणं आहे. मी हे कमिशन काय आहे? देणं म्हणतोय मी. देणं दिलंय का? नाही. देणं आहे कमिशन. देणं म्हणलं की असेट का? नाही. काय येतं? लायबिलिटी येतं. काय येतं? लायबिलिटी येते. बघा देणं म्हटलं की लायबिलिटी. दिलं तोटा खर्च. पण देणं आहे अजून देणं म्हटलं की लायबिलिटी. मग एवढंच विचारामध्ये घ्या. लायबिलिटी कुठे येते? क्रेडिटला. लायबिलिटी कॅपिटल इन्कम कुठे येतं? क्रेडिटला येतं. म्हणून या ठिकाणी क्रेडिटला आपण लिहिणार टू कन्साइनमेंट अकाउंट. सॉरी बाय मिस्टेक झालं माझ्याकडून. डेबिटला येणार आहे. या ठिकाणी एक शब्द आहे कमिशन. या ठिकाणी सांगितलंय कन्साइनी इज ऑथराइज्ड इज गेट म्हणजे दिलं. गेट हा शब्द आहे. सॉरी गेट म्हणजे दिलं. देणं नाही. ठीक आहे. गेट म्हणजे काय? दिलं. मग एवढंच लक्षात ठेवा. दिलं की आपला काय होतो? लॉस. दिलं की आपला काय होतो? लॉस. आणि लॉस कुठे येतो? डेबिटला. लॉस कुठे येतो? डेबिटला. लिहून टाका कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. टू कोणाला कमिशन दिलं? कमिशन कोणाला देणार आहे? सांगा उत्तर. कमिशन कोणाला देणार आहे?
वाय ला. बरोबर आहे. मिस्टर वाय कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय. आता कंसामध्ये नॅरेशन, बिंग, गेट, ऑर्डनरी कमिशन आणि डेल क्रेडिटर कमिशन. नॅरेशन कंप्लीट. बिंग, गेट, ऑर्डनरी कमिशन अँड डेल क्रेडिटर कमिशन. आता रक्कम काढायची आहे. आता रक्कम काढून कोणीही दाखवा. मी त्याच्या अगोदर इथे एक काढतो. सर्वांना माहिती आहे कमिशन हा आपला लॉस आहे. ठीक आहे. कमिशन कशावरती आकारतात? सेल वरती आकारला जातो. कमिशन कशावरती आकारला जातो? सेल वरती. मग सेल वरती सेल किती होता? एंट्री बघा विक्रीची 28,000 रुपये सेल होता. किती होता? 28,000 रुपये आपला काय होता? सेल. मग करा 28,000 वरती या ठिकाणी आपल्याला कमिशन काढायचं आहे. ऑर्डिनरी कमिशन 6%. 28,000 गुणिले 6%. टक्केवारी काढणं अतिशय साधं सोपं आहे, अवघड नाही. काय करायचं? 28,000चे 2 शून्य काढायचे. राहिले किती? 280. 280 गुणिले 6. टक्केवारी काढणं अतिशय सोपं आहे. 280 गुणिले 6 गुणाकार सांगा. गुणाकार येतो ना? गुणाकार 1680. ओके, व्हेरी गुड. बरेच जणांनी सांगितलं एकदमच. 1680. ठीक आहे. हे झालं ऑर्डिनरी. दुसरं कमिशन आहे, तुम्ही काढा. डेल क्रेडिटर कमिशन 28,000 गुणिले 1.5%. म्हणजे 2 शून्य घालवायचे. 280 गुणिले 1.5. सर्वांना माहिती आहे पॉईंटचा नंतर शेवटी विचार करा. शेवटी विचार करा. सांगा. 420. 420. अगदी बरोबर आहे. 420 रुपये 420. कमिशन आलेला आहे. व्हेरी गुड. बघा 1,680 आणि 420. आता यांची बेरीज करा. 1,680 अधिक 420 टोटल कमिशन किती येते? एकूण कमिशन किती येते? 2,100. म्हणजे या ठिकाणी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 2,100 टू मिस्टर वाय अकाउंट क्रेडिट 2,100. 2,100 2,100 लिहा. ठीक आहे. आता एवढ्या महत्वाच्या एंट्री होत्या. 1 2 3 4 5 आणि 6 एंट्री तुम्हाला आल्या पाहिजेत. 50% मार्क या ठिकाणी मिळून जातात. परंतु 50% पुढचा जो भाग आहे तो अतिशय अवघड आहे. अवघड म्हणजे एवढा पण अवघड नाही, समजून घ्यायचं आहे फक्त. ठीक आहे. हे झालं असेल, आपलं गणित पण संपलं. पण अजून आणखी एंट्री होणार आहे. अजून या ठिकाणी 4 एंट्री होणार आहे. किती? 4. ते आपल्याला शोधावे लागतात, आपल्याला फाइंड करावे लागतात. याचा आता उपयोग होत नाही. ठीक आहे. आता एवढंच बघायचे आहे. आपल्याला कमिशन काढून झालं. आता पुढचा मुद्दा आहे, जर तुम्हाला गणितामध्ये तुमची कन्साइनमेंटची प्राइस वेगवेगळी दिली असेल तर त्याचा डिफरन्स काढावा लागतो. ओरिजिनल कॉस्ट प्राइस OCP किती आहे? 260 सांगितले बघा. ओरिजिनल कॉस्ट प्राइस इज ₹260 बट इट व्हॅल्यूड इनवॉइस प्राइस 320. बघा या ठिकाणी कन्फ्युजन करून घेऊ नका. एवढंच लक्षात ठेवा की उदाहरणामध्ये पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये
ट्रान्झॅक्शन नंबर 1 काय सांगितलं होतं, ओरिजिनल त्याची खरी किंमत 260 होती पण आकारली 320, इनवॉइस प्राइस त्याची किती 320. याचा फरक काढा, याचा फरक काढा, वजाबाकी. फरक म्हणलं की वजाबाकी, फरक म्हणलं की वजाबाकी. 60 किती उत्तर आलं 60. म्हणजे 60 मशीन बघा, एका मशीनला पर मशीनला एका मशीनला किती रुपयाचा फरक पडला, 60 रुपयाचा फरक पडला. किती रुपयाचा 60 रुपयाचा. हेच आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. गणिताच्या मागच्या बाजूला किंवा वर्किंग नोट होतो आपण तसं करा. त्याला वर्किंग नोट नंबर 1 म्हणा. डिफरन्स बिटवीन इनवॉइस अँड ओरिजिनल OCP म्हणतो त्याला, ओरिजिनल कॉस्ट प्राइस. ओके, काढा डिफरन्स काढा, डिफरन्स काढायचा. या ठिकाणी सूत्र काय म्हणतं, सूत्र या ठिकाणी टाकायचं आहे, इनवॉइस प्राइस मायनस ओरिजिनल OCP, ओरिजिनल कॉस्ट प्राइस OCP. ठीक आहे, शॉर्टकट, गुणिले गुड्स. ठीक आहे, स्टॉक म्हणू शकत नाही, गुणिले गुड्स. आता या ठिकाणी रक्कमा टाका. इनवॉइस प्राइस 320, OCP ओरिजिनल कॉस्ट प्राइस 260 मायनस 260 गुणिले गुड्स. किती मशीन होत्या, अरे बाळांनो 100 मशीन. सुरुवातीच गणित बघायचं, किती मशीन 100, म्हणजे गुड्स किती होता 100. ओके, आता सोडवा. 320 मायनस 260 60 गुणिले 100, उत्तर किती आलं 6000 रुपये. किती उत्तर आलं बाळांनो 6000 रुपयाचं उत्तर आलं. हेच महत्वाचं आहे. याला आपण डिफरन्स म्हणतो किंवा एक्सेस अमाऊंट म्हणतो याला. ठीक आहे, किंवा डिफरन्स म्हणू शकतो, काही म्हणू शकता तुम्ही. किती रुपयाला 6000. 6000 रुपये आपण जास्त आकारले म्हणजे जास्त त्याच्याकडून आपण घेणार आहे, जास्त पैसे आपण या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी एवढंच मला म्हणायचं आहे की 100 वस्तूंच्या बदल्यात या ठिकाणी किती रुपये मला येणार आहे, 6000 रुपये येणार आहे. ठीक आहे, मग हे 6000 रुपये वस्तूंच्या बदल्यात येणार आहे, म्हणजे गुड्सच्या बदल्यात येणार आहे, 100 वस्तूंच्या बदल्यात येणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्या ठिकाणी 6000 रुपये येणं आहे. 6000 रुपये येणं म्हणलं की असेट कुठे येतं, डेबिटला येतं म्हणलं की जावा गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. आता बरेच जण म्हणजे इथं कन्साइनमेंट का घेतलेलं आहे, अरे बाळांनो कन्साइनमेंट का घेतलेलं नाही, अरे आपल्याला काय येणं होतं पैसे, बरोबर आहे, पैसे येणं होतं, परंतु कशाच्या बदल्यात आपण डिफरन्स कुठे दाखवला, 100 मशीनच्या संदर्भात दाखवला. मग तो डिफरन्स आपल्याला वस्तूच्या बदल्यात येणार आहे, म्हणजे वस्तू येणार आहे. वस्तू पाठवत असताना हा डिफरन्स लागला, म्हणून गुड्स अकाउंट हे आपलं असेट घ्यायचं, येणं दाखवायचं. येणं म्हणजे की डेबिटला देतं टू कोणत्या व्यवहारामध्ये, टू कन्साइनमेंट अकाउंट. आता दुसरा एक विचार होतो. या ठिकाणी 2 विचार आपले होऊ शकतात. ठीक आहे, बघा येणं दाखवलं मी असेट म्हणलं, परंतु हा जो डिफरन्स लागला किती रुपयांचा 6000 रुपयांचा, हा आपला फायदा आहे का तोटा आहे, कुणीही सांगा. हा आपला फायदा आहे का तोटा आहे, कुणीही
उत्तर सांगा, फायदा का तोटा? हा डिफरन्स फायदा का तोटा? एवढंच म्हणतो मी. 260 ची वस्तू तुम्ही दुसऱ्याला घेताना 320 न दिली, सांगा फायदा का तोटा? फायदा. बरोबर आहे, फायदा आहे. 320 ला आपण वस्तू दिली, ज्यादा रकमेने वस्तू दिली, म्हणजे आपला जो फायदा आहे, प्रॉफिट आहे, इन्कम आहे. आणि इन्कमचा विचार करत असताना कोणती बाजू? क्रेडिट बाजू. कोणती बाजू? क्रेडिट बाजू. मग या ठिकाणी कन्सायमेंटच्या अकाउंटमध्ये आपल्याला फायदा झाला, इन्कम झाला, म्हणून क्रेडिटला आपण काय दिलं? कन्सायमेंट. काय दिलं? कन्सायमेंट. हा फायदा कशामध्ये झाला? वस्तू पाठवत असताना, म्हणून डेबिटला गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट. ठीक आहे. नरेशन लिहा. नरेशन being excess amount of goods sent on consignment account. Being excess amount of goods sent on consignment account. डॅश मारून इनवॉइस प्राइस अँड ओरिजिनल कॉस्ट प्राइस. ठीक आहे. हा डिफरन्स समजला सगळ्यांना? हा डिफरन्स का काढला? इथं फरक होता पहिल्यामध्ये. आता क्लोजिंग स्टॉक ही सुद्धा एंट्री विचारतात. ही सुद्धा एंट्री करावी लागते. प्रत्येक तुम्हाला गणितामध्ये क्लोजिंग स्टॉकची एंट्री येत असते. आता बरेच जण म्हणतील वेळ भरपूर झालेला आहे, 1 तास मी शिकवतोय. ठीक आहे, असू द्या. वर्किंग नोट नंबर 2. वर्किंग नोट नंबर 2. 2 नंबरची वर्किंग नोट. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक काढायचे. क्लोजिंग स्टॉक अतिशय महत्वाचा असतो. का? इथं बघा, एक्स वस्तू पाठवल्या कोणाला? वाय ला. किती? 100. बर, विकल्या किती? 80. किती विकल्या? विकल्या किती? 80. 100 दिल्या, विकल्या फक्त 80. राहिल्या किती शिल्लक? मायनस 100 मायनस 80. वस्तू किती शिल्लक राहिल्या? 20 वस्तू शिल्लक राहिल्या. त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला करायचं. त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला करायचं आहे. करूया लगेच. त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या. त्याचं सूत्र लिहून घ्या. क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू क्लोजिंग क्वांटिटी ऑफ गुड्स. क्लोजिंग क्वांटिटी ऑफ गुड्स. क्लोजिंग क्वांटिटी ऑफ गुड्स गुणिले इनवॉइस प्राइस. गुणिले इनवॉइस प्राइस. गुणिले इनवॉइस प्राइस. घेतलं. क्लोजिंग क्वांटिटी ऑफ गुड्स. किती शिल्लक आहेत वस्तू अजून हातामध्ये? 20 वस्तू शिल्लक आहे. म्हणजे क्लोजिंग क्वांटिटी किती आहे? 20. इनवॉइस प्राइस सांगा तुम्ही, 260 का 320? सांगा. इनवॉइस प्राइस आवाज येतोय का? 320. 320. 20 गुणिले 320. करा गुणाकार. शून्याचा गुणाकार राहू द्या. 32 गुणिले 2 64 ना? 6400. 6400. म्हणजे आपलं क्लोजिंग स्टॉक किती आला? 6400. झालं का? नाही झालं नाही. या ठिकाणी आपल्याला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस काही दिलेत का? नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस काही दिलेत का? क्लोजिंग स्टॉक काढत असताना नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस काही दिले असतील ते बघावे लागतात. बघा,
पहिला खर्च कन्सायनमेंटचा आहे. दुसरा खर्च बघायचा आपल्याला. खर्च नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस बघायचे. एक्स हॅज स्पेंड, ठीक आहे, एक्स न खर्च केला किती रुपयांचा? 800 रुपयांचा. कशावरती? पॅकिंगचा खर्च केला. पॅकिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी एक्स न जो खर्च केला असेल तो खर्च नॉन रिकरिंग असतो. तो खर्च नॉन रिकरिंग असतो. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस 800 रुपयाचा आहे. या फॉर्म्युला ठीक आहे. एक आवाज कोणतरी चालू आहे, प्लीज जरा अनम्यूट करताय. एकच मिनिट फक्त. ठीक, ओके. त्या ठिकाणी एक ठीक बघा, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस काढायचे. कन्सायनर म्हणा, कन्सायनर इज इक्वल टू या नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले गुड्स गुणिले क्लोजिंग क्वांटिटी ऑफ गुड्स. पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले गुड्स गुणिले क्लोजिंग क्वांटिटी ऑफ गुड्स. लिहिलं का? कन्सायनरचं सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला प्रत्येक गणितामध्ये उपयोगी पडणार आहे. प्रत्येक गणितामध्ये हे गणित महत्वाचं आहे. हे सूत्र महत्वाचं आहे. आता नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस कन्सायनरचे किती होते? 800 रुपये. लिहून टाका 800 भागिले गुड्स वस्तू किती आहेत? 100 म्हशी भागिले 100 गुणिले क्लोजिंग क्वांटिटी किती आहे? शिल्लक वस्तू किती होत्या शेवटी? 100 मधून 80 गेले, राहिले किती? क्लोजिंग क्वांटिटी 20 होत्या. ठीक आहे. आता भागाकार करा. शून्याला शून्य गेले, राहिले किती? 8 गुणिले 20. शून्याला शून्य गेले, राहिले किती? 8. 8 गुणिले 20 गुणाकार करा. गुणाकार साधा सोपा गुणाकार आहे, कोणीही सांगू शकतं. 160. 160. ठीक आहे, हे महत्वाचं होतं. आता कन्सायनीचे काही नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत का बघायचं. कन्सायनीचे काही नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत का बघायचं. कन्सायनी या इथं कन्सायनी सूत्र सेमच, सूत्रामध्ये काही बदल नाही. सूत्र सेमच, मी या ठिकाणी येत नाही. या लवकर कारण शेवटच्या 2 एंट्री आलेल्या आहेत. शेवटच्या लास्ट 2 एंट्रीज राहिलेल्या आहेत, आपल्याला त्या बघायचे. बघा, 1 कन्सायनमेंटचा व्यवहार, 2 कन्सायनरचा खर्चाचा व्यवहार, 3 बिल ऍक्सेप्टचा व्यवहार, 4 मशीन विकली त्याचा व्यवहार, 5 खर्चाचा व्यवहार. कन्सायनीने जे काही व्यवहार केले आहेत त्याचा व्यवहार. ओके, सापडला आपल्याला कन्सायनीचे व्यवहार. इन्शुरन्स नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस नाही. रेंट फॉर द गोडाऊन, रेंट हा आपला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस नाही. रेल्वे फ्लाइट विचार करा. या ठिकाणी एक्स ने वाय ला वस्तू पाठवायला पाहिजे. जो काही रेल्वेचा फ्लाइट होता, गाडी भाडं होतं, ते एक्स न करायला पाहिजे होतं. पण एक्स काय म्हणणार, मी करणार नाही. मग केला कोणी खर्च? वायने या ठिकाणी रेल्वेचा फ्लाइट खर्च केला. म्हणजे काय, वस्तू एक्स कडून घेऊन जाताना या ठिकाणी
रेल्वेचं भाडं त्या ठिकाणी किती रुपयांचं आलं? 1200 रुपये. मग हा आपला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. लिहून टाका 1200 नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले गुड्स किती वस्तू आहेत? 100. 1200 भागिले 100 गुणिले क्लोजिंग क्वांटिटी 20. 1200 भागिले 100 गुणिले 20. साधं सोपं आहे, भागाकार गुणाकार कोणीही सांगू शकतंय. शून्याला शून्य गेले 12 गुणिले 20. सांगा 12 गुणिले 20 कुणीही सांगा. 240. बरोबर आहे 240. ठीक आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यावरती आलो आहोत. एकच एंट्री फक्त महत्वाची आहे पुढची. आता व्हॅल्युएशन झालं, क्लोज व्हॅल्युएशन झालं. पहिलं काढलं 6400, दुसरं काढलं 160, तिसरं काढलं 240. बेरीज करा, टोटल करायचे 6400 अधिक 160 अधिक 240. बेरीज किती बेरीज येते? बेरीज करायची आहे, गुणाकार नाही. 6800. 6800 बरोबर आहे 6800. ओके. आता 6800 ची एंट्री करायची आहे. किती रुपयाची एंट्री करायची? 6800 ची. मी हे पुसून टाकतो. 6800 ची एंट्री करायची आहे. ज्याकडून ठीक आहे. स्टॉक हे आपलं असेट असतं. स्टॉक हे आपलं काय असतं? असेट. डेबिटला काय देतो? असेट असेल, खर्च असेल किंवा तोटा असेल. मग स्टॉक आपला काय आहे? असेट आहे. दावा स्टॉक ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. स्टॉक ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. टू काय येणार? स्टॉक कशामध्ये शिल्लक आहे? कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये शिल्लक आहे. टू कन्साइनमेंट आहे. स्टॉक कोणत्या व्यवहारामध्ये शिल्लक आहे? कन्साइनमेंटच्या, म्हणून टू कन्साइनमेंट आहे. ठीक आहे. दुसरा विचार करायचं म्हटलं तर शिल्लक वस्तू हे आपलं काय असतं? इन्कम असतं. ठीक आहे. हे आपलं इन्कम आहे. आपण काही दिवसानंतर त्या वस्तूला विकणार आहे, म्हणजे इन्कम आहे आपलं. मग इन्कम कुठे येतो? क्रेडिटला. क्रेडिटला म्हटलं की कन्साइनमेंट घेतो आपण. हे कन्साइनमेंट अकाउंट आपण नाव घेतलं इन्कमच्या जागी, म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो. कशाच्या संदर्भात इन्कम होणार आहे? स्टॉकच्या संदर्भात, म्हणून डेबिटला स्टॉक असं सुद्धा घेऊ शकतो. तर साधं सिंपल स्टॉक आपलं काय आहे? असेटला डेबिट. टू कन्साइनमेंट अकाउंट. 6800 रक्कम लिहून टाका. नॅरेशन बिईंग लिहून टाका. काय असेल ते? being closing stock at valued. Being closing stock at valued. Swalpura consignor and consignees expenses incurred in calculated. आता लास्टची एंट्री, ही एंट्री आपल्याला करायची गरज नाही. लास्टची एंट्री करायची गरज नाही, परंतु करावी लागणार आहे. आपण मगाशी 100 वस्तूंचा डिफरन्स काढला ना, परंतु आता क्लोजिंग स्टॉक शिल्लक वस्तू 20 याच्या संदर्भात डिफरन्स काढायचा. याच्या संदर्भात डिफरन्स काढायचा आहे. काढूया, काही अवघड नाही, काढावं तर लागणार आहे आपल्याला. घ्या
20, ठीक आहे, 20 क्वांटिटीच्या संदर्भात डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स कसला? 260 320, 260 320, डिफरन्स किती आहे? 60 चा. हा डिफरन्स काढायचा. वर्किंग नोट नंबर 3, वर्किंग नोट नंबर 3, excess of clothing quantity, excess of clothing quantity of goods, excess of clothing quantity of goods. लिहिलं फॉर्म्युला. इनवॉइस प्राइस माइनस ओरिजिनल कॉस्ट प्राइस OCP. इनवॉइस प्राइस वजा OCP, ओरिजिनल कॉस्ट प्राइस, गुणिले क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऑफ क्वांटिटी म्हणलं तरी चालतंय. क्लोजिंग स्टॉक ऑफ क्वांटिटी. टाका रकमा, रकमा टाका रकमा. इनवॉइस प्राइस 320, OCP ओरिजिनल कॉस्ट प्राइस 260, गुणिले क्लोजिंग स्टॉक ऑफ क्वांटिटी, शिल्लक वस्तू किती आहे शेवटी? 20. आता करा, 320 मधून 260 गेले, राहिले 60, गुणिले 20, 6 गुणी 12, किती येते गुणाकार? साधा सोपा आहे. 1200. बरोबर आहे, 1200. म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ क्वांटिटी याची एक्सेस अमाउंट 1200 निघालेली आहे. याची आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. या एंट्री करून घ्या. एंट्री करून घ्यायची आपल्याला. बघा, ह्या ज्या 20 वस्तू आहेत, ह्या ज्या 20 वस्तू शिल्लक आहेत, बाळांनो सेल केल्या का? विकल्या का? विकल्या नाहीत. ज्यावेळी आपण सेल करू त्यावेळी आपला इन्कम. परंतु आता काय? आता लायबिलिटी. आता काय? लायबिलिटी. आता काय आहे? लायबिलिटी. ज्यावेळी सेल करू त्यावेळी इन्कम. आता काय? लायबिलिटी. पण लायबिलिटी आपण कुठे घेतो? लायबिलिटी कुठे घेतो? क्रेडिटला. लायबिलिटीज कॅपिटल इन्कम असेल तर काय द्या? क्रेडिट द्या. या ठिकाणी टू रिझर्व ऑन स्टॉक. रिझर्व ऑन स्टॉक असं का म्हणायचं? या ठिकाणी शिल्लक वस्तू आहेत म्हणजे रिझर्व आहे. शिल्लक वस्तू म्हणजे रिझर्व. रिझर्व ऑन स्टॉक किती रुपये? 1200. आणि डेबिटला काय येणार? डेबिटला काय येणार? सरळ सरळ साधं सोपं आहे. कन्साइनमेंट अकाउंट. संपला विषय. कन्साइनमेंट अकाउंट काय येणार? डेबिटला येणार. ठीक आहे. आता दुसऱ्या दृष्टीने विचार करायचं म्हटलं तर या ठिकाणी वस्तू विकल्यानंतर इन्कम आहे. वस्तू विकली नाही म्हणजे आपला काय? लॉस आहे. वस्तू विकली नाही म्हणजे आपला काय? लॉस आहे. लॉस कुठे येतो? डेबिटला. लॉस कशामध्ये झाला? कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये. म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिटला गेलो. तो काय ठेवला आपण? राखीव ठेवलं. रिझर्व ऑन स्टॉक. असा पण दुसरा विचार आपण करू शकतो. झाला तर सगळ्या एंट्री संपलेल्या आहेत. आणि शेवटची एंट्री अतिशय महत्वाची. नॅरेशन तुम्ही लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. नॅरेशन काय अवघड नसतं. शेवटची असते एंट्री प्रॉफिट किंवा लॉस. प्रॉफिट किंवा लॉस. प्रॉफिट किंवा लॉस काढायचे आपल्याला. वर्किंग नोट नंबर 4. वर्किंग नोट नंबर 4 या. वर्किंग नोट नंबर 4
घेतलं. वर्किंग नोट नंबर 4, त्यामध्ये एक आय म्हणलं मी त्याला किंवा ए म्हणतो मी त्याला. इन्कम इज इक्वल टू सेल प्लस डिफरन्स ऑफ एक्सेस अमाउंट प्लस. बघा पहिल्यांदा घेतलं मी इन्कम, सूत्र आपलं एच आहे. इन्कमचं सूत्र काय आहे? इज इक्वल टू सेल आपला इन्कम आहे प्लस वस्तूची विक्री केली परंतु 60 रुपये जादा आपण त्या ठिकाणी आकारले, हा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आपला इन्कम होता, तो सुद्धा लिहिला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक हे झालं आपलं इन्कम. करावे वस्तूची विक्री केली, किती विक्री आहे, सेल किती आहे सांगा. टोटल रक्कम 4000, 5000, 6000, किती 28,000 आपला सेल आहे. या ठिकाणी 80 गुणिले 350 28,000. परत डिफरन्स निघाला आपला. डिफरन्स बघा, डिफरन्स निघाला आपला 6000 रुपयाचा डिफरन्स निघाला होता. सर्वांना माहिती असेल वर्किंग नोट नंबर आपली 2, वर्किंग नोट नंबर 2, डिफरन्स बिटवीन इनवॉइस प्राइस आणि ओरिजिनल कॉस्ट प्राइस. ठीक आहे, किती रुपये? 6000 रुपयाचा डिफरन्स, तो सुद्धा आपला इन्कम आहे. आणि क्लोजिंग स्टॉकची रक्कम किती आहे? क्लोजिंग स्टॉकची आवाज येतोय का? आवाज येतोय का? होय. किती रक्कम आहे क्लोजिंग स्टॉकची रक्कम? 6800. 6800 टोटल. संपला विषय. बेरीज करा. इन्कम येतोय, इन्कम किती येतोय बघा. इन्कम येतोय 40,800. किती येतोय? 40,800. ठीक आहे. त्यानंतर बी एक्सपेन्सेस घ्यायचे. एक्सपेन्सेस इज इक्वल टू कन्साइन पहिला ट्रान्झॅक्शन कन्साइन, त्यानंतर एक्सपेन्सेस, वाय एक्सपेन्सेस, कमिशन प्लस डिफरन्स क्लोजिंग स्टॉक. पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित. एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत? आपण वस्तू पाठवली, आपला जो लॉस आहे, खर्च आहे. त्यानंतर एक्स न काही खर्च केले, पॅकिंग एक्सपेन्सेस, तो खर्च आहे. वाय न काही खर्च केले, तो आपला खर्च आहे. त्यानंतर आपण काही कमिशन दिलं कन्साइनीला, तो आपला खर्च आहे. त्यानंतर शेवटची एंट्री जी केली आपण, क्लोजिंग स्टॉकचा डिफरन्स काढला, तो सुद्धा आपला खर्च आहे. ओके, रकमा टाका. कन्साइन 32,000 रुपयाचा गुड्स पाठवला. एक्स न किती खर्च केला? पॅकिंगचा 800. वाय ने किती खर्च केला? 1200, 200, 100, 1500. कमिशन किती दिलं? कमिशन किती दिलं? 2000, 100. कमिशन किती दिलं? 2100. आणि आता शेवटच्या एंट्रीची रक्कम किती निघाली? शेवटच्या एंट्रीची रक्कम 1200. बेरीज करा. 32 अधिक 800 अधिक 1500 अधिक 2100 अधिक 1200. कोणीही बेरीज सांगा. बेरीज.
600 32,800 3 1,500 2,100 1,200 40,000 किती 40 नाही 37,700 अगदी बरोबर आहे. 37,600 बरोबर आहे. 37,600. आता एवढंच बघायचं प्रॉफिट लॉस सूत्र इनकम मायनस एक्सपेन्सेस याला आपण सूत्र म्हणतो प्रॉफिट इज इक्वल टू इनकम मायनस एक्सपेन्सेस. सूत्र काय आहे? प्रॉफिट इज इक्वल टू इनकम मायनस एक्सपेन्स. तर 40,800 आपला इनकम आहे, एक्सपेन्सेस 37,600 आहे, इज इक्वल टू आता वजाबाकी करा 40,800 वजा 37,600 वजाबाकी करा 3,200 किती येते? 3,200 हा आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट आणि प्रॉफिटची एंट्री करायची आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. इकडे बघा आता प्रॉफिटची एंट्री करायची आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणलं प्रॉफिट म्हणजे इन्कम. क्रेडिट साइडला काय काय येतं? लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम. प्रॉफिट म्हणजे इन्कम. इन्कम कुठे येतो? क्रेडिट साइडला. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,200. डेबिट कोणाला येणार? कन्साइनमेंटला. प्रॉफिट कशामध्ये झाला? कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये झाला, म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 3,200 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,200. आता बरेच जण म्हणतील या ठिकाणी प्रॉफिट 3,200. पुन्हा एकदा सांगतो, प्रॉफिट आपला इन्कम आहे. इन्कम म्हणलं की क्रेडिटला जातो, म्हणून टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिटला घेतले. डेबिटला काय येणार? कशामध्ये प्रॉफिट झाला? कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये झाला. नरेशन तुमच्या याने लिहून टाका. संपलं बघा, या ठिकाणी आपलं जनरल एंट्री संपलेली आहे. आता उद्याच्याला आपण या ठिकाणी